कार घेताना बजेट ठरवण्याच्याही आधी तुम्हाला कारची गरज काय आहे आणि तुमची रिक्वायरमेंट नक्की काय आहे हे बघणं गरजेचं राहतं. ओके. कार डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे हे बरोबर आहे, पण प्रत्येक जण जेव्हा कार घेतो तेव्हा तो एक युटिलिटी म्हणून ती घेत असतो बरोबर. बऱ्याच अंशी. सो आता फॉर एक्झाम्पल मगाशी जसं मी म्हटलं की एखादी व्यक्ती पहिल्यांदाच गाडी घेते, तर मग त्याला मी नक्की सजेस्ट नाही करणार की खूप मोठी गाडी घे. बजेट ठरवण्याच्या दृष्टीने मी म्हणतोय. हो. मग त्यांनी कदाचित सेकंड हँड गाडी तो घेऊन हात साफ करू शकतो, ज्याच्यामध्ये त्याला 3-4 लाख रुपये खर्च करून एक चांगली युटिलिटी मिळू शकते त्या गाडीची. हात साफ होतो, फॅमिलीलाही उपयोग होतो. हात साफ झाल्यानंतर आता त्याचे ऍस्पिरेशन्स वाढतायत किंवा हे असेल त्यानुसार मग तो त्याचं बजेट वाढवू शकतो. आज तुम्ही नवीन गाडी घ्यायला गेलात कुठलीही तरी एक 6-7 लाख रुपये खर्च केल्याशिवाय तुम्हाला नवीन गाडी एक डिसेंट मिळू शकत नाही. पण हीच तुम्ही युज्ड कार घेतली तर तुम्हाला 4 लाखामध्ये सुद्धा कमी चाललेली, थोडीशी जुनी, हात साफ करायला योग्य अशी गाडी नक्की मिळू शकते. तुमची रिक्वायरमेंट हात साफ करणं ही नाहीये. फॅमिलीसाठी गाडी पाहिजे, गावातल्या गावात फिरायला गाडी पाहिजे आणि अगदीच काही मला 4च पैसे खर्च करायचे असं काही नाही. तर मग तुम्हाला युज्ड कार मध्ये चांगले ऑप्शन्स मिळू शकतात. एक रिझनेबली कमी चाललेली, एक 30-40 हजार किलोमीटर चाललेली, सिंगल ओनर असलेली, ज्याला आपण सिंगल ओनर म्हणजे पहिल्या आरसी वरती सिंगल ओनर असलेली असं म्हणत आपण सोप्या भाषेत, अशी गाडी ऑटोमॅटिक मध्ये गाडी ही साधारण तुम्हाला 7-8 लाख रुपयाला एक रिझनेबली चांगली गाडी मिळू शकते.